प्रशासनाने दिलेली आहे की वारीच्या कालखंडापुरता 1 महिन्यासाठी स्वच्छतेचं टेंडर आपण तिथं काढलं आहे. ती व्यवस्था बघणारी एक स्वतंत्र यंत्रणा तिथं राहील की पुन्हा नगरपालिकेवर अख्ख्या गावाचा बोजा असतो, मंदिर समितीवर अख्खं हे असतं, वाळवंटावर लक्ष द्यायला वेळ नसते. त्यामुळे त्या ठिकाणी एक स्वतंत्र व्यवस्था आपण चालू वर्षी 1 महिन्यासाठी काढले. पैशाची व्यवस्था आपण केलेली आहे आणि चालू वर्षी नव्यानं टेंडरची प्रक्रिया मी आत्ता माहिती घेतली बऱ्यापैकी झालेली आहे. तर तो एरिया एका वेगळ्या व्यवस्थेला आपण देऊ, त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत अडचण येणार नाही. अनेक चर्चा झाल्या VIP पासच्या, VIP गाड्यांच्या, या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आणि कुठल्याही VIP मुवमेंटनं वारकऱ्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारची काळजी प्रशासनाच्या मार्फत, शासनाच्या मार्फत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तशा क्लिअर सूचना दिलेल्या आहेत. कुठलीही व्यवस्था कुठल्याही परिस्थितीमध्ये VIP गाड्यांची मुवमेंट वारीच्या कालखंडामध्ये एका आषाढीच्या दिवशी किंवा आषाढीच्या दिवसात 2-4 दिवसात जेव्हा गर्दी अतिरिक्त असते तेव्हा होता कामा नये. त्यासाठी उगाचच मंत्री आले त्यांचे कॅनवाय फिरतात, कोण नेते आले त्यांचे कॅनवाय फिरतात, आता हे चालणार नाही. त्यामुळं या व्यवस्था उभ्या करत असताना वेळ पडली तर सगळे नेते एका बसमध्ये घालू आणि दर्शनाला घेऊन जाऊ, पण इथं त्या व्यवस्थेला कुठं बाधा येऊन दिले जाणार नाही हे या निमित्तानं आपण यावर्षी अगदी व्यवस्थित प्लॅन आपण करतो आहे. आणि ही वारी उत्साहात, आनंदात, आणखीन यावर्षीची वारी ही जेवढं शक्य आहे तेवढं वारकऱ्यांना सुविधा देणारी, लोकांना आनंद देणारी आणि पंढरपूर नगरीचं नाव लौकिकात भर पाडणारी वारी आपण करायचा प्रयत्न करू. तो केला तर खऱ्या अर्थाने भाविकांना चालत नीट मंदिरापर्यंत पोहोचता येईल, अन्यथा इतके व्हेइकल आपण जो म्हटलेला आहे तो मुद्दा विचाराधीन आहे. सल्ला खूप चांगला आहे. माझे व्यक्तिगत मत तेच आहे आणि मी सांगितलं, आता तुम्हाला बोललो की VIP मुवमेंट गाड्या जातात तर फार VIP मुवमेंट, इतर वेळ जाणं वेगळं आहे. आता ठीक आहे, आता ह्या मुवमेंटला आपण गेलो आलो हे समजू शकतो आपण, पण जेव्हा वारी चालू असते, जेव्हा आषाढी एकादशीच्या दिवशीचा एवढा मोठा फ्लो चालू असतो तेव्हा त्या मुवमेंट होणं हे गैर आहे. त्यामुळे त्या मुवमेंट कशा थांबवता येतील याच्या संदर्भात आपण नियोजन करतो आहे आणि त्या मुवमेंट आपण थांबवू. वेळ पडली तर इलेक्ट्रिक व्हेकल आपल्याला तिथं त्या ठिकाणी चालू करायला लागल्या तरी मंदिर समितीची तयारी आहे. हां, मंदिर समितीची तयारी आहे, ते करू. आणि त्याच्यासाठी फक्त वारी पूजेच्या कालखंडामध्ये रात्री 1 ते सकाळी म्हणजे पहाटेपर्यंत एक छोटासा रोड त्याला ठेवून आपण तेवढीच मुवमेंट आपल्याला करता येईल. त्यामुळे सगळा जो फ्लो येतो गाड्यांचा, VIP मुवमेंटचा, तो थांबून जाईल आणि आपली विधिवत पूजा शांततेनं आणि गडबड गोंधळ न होता पार पडेल अशी व्यवस्था आपण करतो. 500-200 कार्यकर्ते आज मंदिरामध्ये घुसले, कर्मचाऱ्यांशी वाद झाला, ढकलाढकली झाली, कर्मचाऱ्यांचा रक्तबंबाळ झाला, तरी कुठेतरी सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या वर्षी कुठल्याही परिस्थितीत असलं एकही वर्तन घडवू देणार नाही. पूजेला येणारा प्रत्येक माणूस त्याची अगोदर व्यवस्था केली जाईल, असा कोणालाही गडबड गोंधळ करू दिला जाणार नाही. कुठलाही फ्लो आज जाणार नाही याची व्यवस्था आपण चालू वर्षी करू. आज मी या निमित्तानं सगळ्या माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकारी महोदयांनाही माझी विनंती राहील, सगळ्या आमदार महोदयांना माझी विनंती राहील, आपण आपल्या मंदिराचं पावित्र्य राखलं पाहिजे, आपण आपल्या मंदिराची व्यवस्था राखली पाहिजे. आपण दर्शनाला मनोभावे येतो तेव्हा दर्शन मनोभावेच घेतलं पाहिजे. तेव्हा आपल्याकडून किंवा आपल्या कार्यकर्त्यांच्याकडून उद्धट वर्तन नाही झालं पाहिजे. याची व्यवस्था आमचे सगळे मंत्रिमंडळातले माझे सहकारी घेतील, माझे सगळे आमदार बांधव घेतील. त्यांच्याशी या संदर्भात आपण चर्चा करू. झालेल्या घटना जर चुकीच्या झाल्या असतील तर नक्की त्या मंत्री महोदयांशी बोलू, नक्की त्या कार्यकर्त्यांशी बोलू. प्रत्येक गोष्टीला काय मर्यादा असायला लागतात, आपण सगळ्यांनी मिळून पाळूया आणि ज्या घटना घडल्यात त्या पुन्हा घडणार नाही याची व्यवस्था आपण करूया. भाऊ, जसं मंदिर परिसरामध्ये गाड्यांच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतलेला आहे, परंतु यात्रा काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी VIP मुवमेंट असते आणि त्या गाड्या सगळीकडे फिरत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी कुठं काय शिबिर असतात, मठ असतात, कुठेतरी भूमिपूजन असतं, त्या देखील गाड्यांवरती मर्यादा घातली पाहिजे. म्हणजे मंत्री महोदयांनी गेलं पाहिजे, परंतु
जे 20-25 गाड्यांचे 50 गाड्यांचे तापे असतात त्यामुळे वारकऱ्यांना खूप म्हणजे मागच्या वेळेस शिंदे साहेब अन्नदान शिबिरासाठी 65 एकरच्या ठिकाणी गेले आणि तिथून तो तापा येताना प्रचंड चेंगराचेंगरी झाली आणि अशामध्ये वारकरी संतापले तर गाड्यांची सुद्धा तोडफोड होण्याची शक्यता. बिलकुल वारीच्या कालखंडामध्ये ज्या पारंपरिक गोष्टी ज्या माननीय मुख्यमंत्री महोदयच्या हस्ते होतात त्या होतील. आषाढी वारीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी जेव्हा गर्दी असते तेव्हा सार्वजनिक कार्यक्रम टाळावं हेच माझं मत आहे. त्या अनुषंगानं मुख्यमंत्री महोदय जे पारंपरिक गोष्टी आहेत ज्या आपल्या मंदिराच्या या वारीच्या वैभवात भर पाडणाऱ्या गोष्टी आहेत की आपल्या राज्याचा प्रमुख आपल्या वारीच्या कालखंडात येऊन विठुरायाची पूजा करतो हे राज्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री महोदयाच्या दृष्टीनं तर सगळ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण असतो. पण त्याही बाबतीत आपल्या या व्यवस्थेचाही सन्मान या निमित्तानं होत असतो. तेव्हा या गोष्टी व्यवस्थित पार पाडाव्यात अशी व्यवस्था करू. शक्यतो सार्वजनिक कार्यक्रम टाळायचा प्रयत्न आपण या निमित्तानं करू. शक्यतो जास्तीत जास्त सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचा प्रयत्न आपण करू. आता आपण एक समजून घेतलं पाहिजे की पालख्या हे वारीचं वैभव आहे. एक गोष्ट आपण दोन्ही गोष्टी संपूर्ण पालखी हे वारीचं वैभव आहे. त्यामुळं पालखे मान सन्मान हा सगळ्या गोष्टी विषय आहे आणि मंदिर हा एक त्याचंही पावित्र्य आहे. पण एक समजून घ्या तुम्ही समजून घ्या बाबा विक्री झालेली कारवाई करू आणि जेलमध्ये टाकू तो विषय सोडा. त्याची काळजी नको करू. SP महोदय तसं काय घडलं तर अजिबात कोणाला सोडायचं नाही. ऐका माझं ऐका पास कोणासाठी दिले जातात विनयकार्यासाठी आणि अन्य जे त्यामध्ये चौकदार आहेत त्यांच्यासाठी दिले असतात. परंतु त्या ठिकाणी ते पास घेऊन येणारी जी व्यक्ती असती ती तिसरी व्यक्ती असती त्याच्या गाड्या मंडळी असतात. आता का आपण मला वाटतंय अरे ऐका ना बाबा ऐका आता सिंपल विषय आहे. आपण पंढरीच्या नगरीतले सगळे बांधव आहोत. आपल्या वारीला मान सन्मान आपल्या वारीचं पावित्र्य आपणही राखलं पाहिजे आणि इतर वेळेचं बातम्या हा वेगळा सब्जेक्ट आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपले शेवटी गाव आपलं आहे. विठुरायाची नगरी आपली आहे. आपण या भूमीतले सुपुत्र आहोत आणि हे आपलं वैभव आहे. ही वारी आषाढी एकादशी आपलं वैभव आहे आणि आपण सगळ्यांनी फार गोष्टी निगेटिव्हचा विचार न करता पॉझिटिव्ह जाऊन आपण वारी पुढे घेऊन जाऊ. जे चुकतंय सांगा आपण दुरुस्त करू. मी सांगतो ऐका ना जे चुकतंय जे आता गैरवापर होत असेल तर पॉझिटिव्ह म्हणायचं का? जर परत प्रत्येक ठिकाणी कनवा येत असतील एकादशीच्या दिवशी प्रत्येक मंत्र्यांचे जर का त्यांचे 50 माणसं जर मंदिरात येत असतील तर पॉझिटिव्ह म्हणायचं का? आता जरा ऐकून घेता आपण जरा. तुम्ही हे सगळं बोलायच्या अगोदर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी दिलेली आहेत आणि तुम्ही जे स्पेसिफिक जर तुम्ही अशा पद्धतीनं बोलणार असाल तर ते संयुक्तिक नाही. या सगळ्या तुम्ही आत्ता जे बोलला त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी दिलेली आहेत. ती सगळी व्यवस्था मी करणार आहे म्हणून अगोदर सांगितलेलं आहे आणि पुन्हा ती गोष्ट बोलणं बरोबर नाही. त्यामुळं आपल्याला मी क्लिअर सांगितलेलं आहे की या सगळ्या व्यवस्था माझ्यासह सगळ्या जरी मी पालकमंत्री असलो व्यवस्थित असलो तरीसुद्धा मी काय संकेत पाळले पाहिजेत. जरी कोण आणि मंत्री आला तरी त्यांनी काय संकेत पाळले पाहिजेत आणि ही वारी सन्मानानं पार पाडली पाहिजे. आणि शेवटी आपणही या व्यवस्थेचा एक भाग आपण आहात. प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह अँगलनं न बघता काही गोष्टी पॉझिटिव्ह अँगलने बघायचा दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. आपलं शहर आपली वारी बदनाम होऊ नये याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. हे सगळ्याची सामुदायिक जबाबदारी आहे. माझी, तुमची, समितीची, पोलिसाची, प्रशासनाची, जनतेची, पत्रकारांची या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण सन्मानानं हे पुढं नेलं पाहिजे. एक सांगतो आहे का तुम्हाला यावेळची वारीची तयारी आणि याच्या अगोदरची तयारीतला फरक जाणवत असेल. यावेळची शिस्त आणि पाठीमागची झालेल्या घटना यातला फरक वारी झाल्यावर आपण नक्की बसू आणि चर्चाही करू. पण आज वारी व्यवस्थित पार पडण्यासाठी जे काय करणं शक्य आहे ते आपण करतो आहे. अगदी सगळ्या गोष्टी बारकाईनं बघतो आहे
त्यामुळं आपण बिलकुल चिंता करू नका. फक्त मला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य राहू द्या. मंदिर समितीला सगळ्या व्यवस्थित. आज एका तासामध्ये भाविकांचं दर्शन झालं. Yes. भाविकांनी समाधान व्यक्त केलं प्रशासनाचं आणि मंदिर समितीचं. ही चांगली बाजू पत्रकार. अरे तुम्ही तर आमचा आईना आहे बाबा, तुम्ही तर आमचा डोळा आहे. मी काय सांगितलं आपण नक्की केलेलं आहे. आता मला वाटतं खूप आपण बोललेलो आहे. मला वाटतं आता योग्य आहे. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.